नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाके सर. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीतील महाराष्ट्र शासनाअंतर्गत असणाऱ्या इंग्रजी विषयातील युनिट 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण म्हणजेच पुस्तकाचा आढावा स्वामी आणि फ्रेंड्स लेखक आर के नारायण या पुस्तकाचं आपण मराठी भाषांतर व शब्दार्थ पाहणार आहोत. प्रस्तुत पाठातून आर के नारायण लिखित स्वामी अँड फ्रेंड्स या कादंबरीचा आढावा घेण्यात आलेला आहे. कथेच्या स्वरूपात ही कादंबरी आहे. आढावा घेताना पुस्तकातील एकही घटना किंवा प्रसंग दाखवण्यात आलेला नाही. चला तर मित्रांनो, पाठाकडे वळूयात. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. पुस्तकाचा आढावा स्वामी आणि फ्रेंड्स. लेखक आहेत आर के नारायण. अ लिटल अबाउट द बुक. या पुस्तकाबद्दल थोडेसे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितले तरी त्याने कथेचे सार सांगून बिघडवल्यासारखे होईल. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल, असं आर के नारायण सांगतात. या पुढील पॅरेग्राफ. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातील ही कथा आहे. या कथेमध्ये स्वामी नावाचा साधारण 10 वर्षाचा हा एक खोडकर मुलगा आहे. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड हू कॅन नॉट स्टे ॲट होम वन प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट्स स्कूल, इवन वर्स मॅथमॅटिक्स. त्याच्या वयाच्या अनेक मुलासारखंच म्हणजेच 10 वर्षाच्या मुलांसारखंच स्वामीसुद्धा एका जागी स्वस्थ न बसणारा, शाळा अजिबात न आवडणारा आणि त्यातसुद्धा गणिताचा विषय अतिशय अवघड वाटणारा व गणिताचा तिटकारा असणारा हा मुलगा होता. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ धिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. शाळा म्हणजे अतिशय भयंकर शिक्षाच या स्वामीला वाटत असे. या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटामध्ये सापडतो आणि वडिलांकडून नेहमीच मार खात असतो, या सर्व गोष्टींचा उलगडा या पाठातून करण्यात आला आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. या पुढील पॅरेग्राफमध्ये स्वामी हा अतिशय बडबड्या लहान मुलगा आहे. आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहायची त्याची पद्धत आहे. परंतु सत्य त्याला अवघड कठोर मार्गानेच समजते. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, kick something, climb a tree, break something and harass somebody, unlike kids today. This is the fact was and in most parts of India still is. The life of a typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. त्या काळातल्या अनेक मुलांसारखे त्यालाही उन्हात खेळणे, वस्तू लाथेने उडवणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे आणि कोणाला तरी त्रास देणे अशा गोष्टी करण्यामध्ये मजा वाटत असे, की जी आजकालच्या मुलांना वाटत नाही. खरे तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे. भारतात आजही अनेक ठिकाणी तसे दिसतेच. मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते. त्यांना फक्त दंगामस्ती करण्यात मात्र खूप आवड असतो. In what ways is Swami a typical boy in his growing years? स्वामी हा मुलगा मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता? In this regard, Narayan gets deeply into the workings of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. आर के नारायण 10 वर्ष वयाच्या या स्वामीच्या मनातल्या भावभावना, तो कसा विचार करतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, त्याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन करतात. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण.
या भागात जसजशी कथा पुढे सरकते तसे वाचक स्वतःला स्वामीत पाहू लागतात आणि त्या पात्राशी त्यांची जवळीक निर्माण होते. हीच नारायण यांच्या लेखनाची जादू आहे. आता यानंतर या पाठातील दुसरा भाग सिग्निफिकन्स ऑफ द बुक म्हणजेच पुस्तकाचे वैशिष्ट्य. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. स्वामी आणि फ्रेंड्स म्हणजेच स्वामी आणि मित्र हे आर के नारायण यांचे पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देते आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलांसाठीचे साहित्य असूनसुद्धा हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्यिक मूल्ये जपते. नेक्स्ट पॅरेग्राफ. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन अलाइक. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेले अतिशय उत्तम असे वाचन साहित्य म्हणता येईल. आशियाई खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते. This does not mean that book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. म्हणजेच या पुस्तकात क्लिष्ट व्याकरण आणि शब्दबंबाळ लेखन आहे असे नव्हे. खरे तर पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. या पुढील पॅरेग्राफ. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. द English used in the book is both plain simple without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. आता या पॅरेग्राफचे मराठीत अर्थ पाहू. स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ व इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले आहे की आर के नारायण यांच्यासारख्या एका विद्वान साहित्यकानेच ते लिहिले आहे यावर विश्वास बसत नाही. यातील भाषा समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने अगम्य शब्द नसणारी आहे. साधी छोटी वाक्य पुस्तकांचे वाचन आणखीनच सोपे करून टाकतात. लेट अस सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चिवस 10-year-old इंडियन बॉय अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न्ड अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवस चिल्ड्रन. याचं मराठीत अर्थ बघूयात. पुस्तकाच्या वर्णनात असे म्हटले आहे की 10 वर्षाच्या खोडसाळ भारतीय मुलाविषयी पुस्तकात असल्यामुळं आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलांवर याचा काय परिणाम होईल म्हणून याचे पालक चिंतित झालेले असू शकतात. बट द बुक इज ॲज सच दॅट इट एनकम्पासेस द मिस्चिफ ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. आल्सो ॲडमिस्ट ऑल द मिस्चिफ अँड naughtiness, we actually find that Swami is a loving and tender kid who is actually very sensitive. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. And R.K. Narayan does a great job conveying that to all of us. आता या भागाचा मराठीत अर्थ पाहूयात. पण या मुलांच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याने या पुस्तकात दर्शविले आहे आणि त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हे सुद्धा जाणवते. हेही खरे आहे की खोडसाळ मुले सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम आर के नारायण लेखक या कथेतून करतात. आता यापुढील पॅरेग्राफ पाहू. सो इन कन्क्ल्युजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. थोडक्यात सांगायचं झाले तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम अशा वाचनानुभव देणारं आहे. आता या पाठाचा तिसरा भाग पाहू. अबाउट द ऑथर म्हणजेच लेखकांविषयी थोडं. The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time, R.K. Narayan. R.K. Narayan हे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत. R.K. Narayan is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. And this book is particular captures the senses of India's under British ruling and the mind and life of a typical teenage kid.
आता याचा अर्थ बघूयात. अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्यिकांच्या निर्मितीमध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे. हे पुस्तक ब्रिटिश सत्ताकालीन वातावरणात आणि त्यावेळच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य याचा आशय म्हणजेच सार नेमके पकडते. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. आर के नारायणच्या या पुस्तकाव्यतिरिक्त आणखीन कोणकोणती पुस्तके आहेत ते पाहूयात. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायणा, अ शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक अँड द महाभारता, द शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स आणि रामायण एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य आणि महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य या नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय अशा साहित्यकृती आहेत. तुम्हाला जर हे पुस्तक आवडले असतील तर जरूर हे साहित्य वाचण्याचा प्रयत्न करा.